आता पाहूया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। पीक कर्जासाठीच्या जाचक अटींमधून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे। इथून पुढे बँकांना पीक कर्जासाठी शेतकऱ्यांसमोर सिबिल स्कोअरची अट ठेवता येणार नाहीये। या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना आदेश दिलेत। शेतकऱ्यांकडे सिबिलची मागणी केल्यास एफआयआर दाखल करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे। स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही। जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला, खरं तर सरकारचं या बाबतीत अभिनंदन केलं पाहिजे। शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। याच्यामुळे भविष्यामध्ये शेतकऱ्याला वेळेवर कर्ज मिळेल। अनेक शेतकरी कर्ज न घेतल्यामुळे त्यांचा सिबिल स्कोअर वाढत नसायचा, तरी आता निश्चितपणे अशी आशा व्यक्त करू शकतो की बँका निश्चितपणे शेतकऱ्याला कर्ज देतील सिबिल स्कोअर न पाहता। राज्य शासनाचा हा निर्णय अत्यंत चांगला आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरमध्ये आल्यामुळं शेतीसाठी कर्ज भेटायचे नाही आणि वेळेवर कर्ज न भेटल्यामुळं शेतकऱ्यावर अनेक संकट ओढावली, पण हा निर्णय अत्यंत आश्वासक आणि चांगला असल्यामुळं आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। जर असं झालं तर शेतकरी 100% आणि हे सरकार जे आहे, सरकारने जे सांगितले की आम्ही बँकेच्या विरोधात कारवाई करू किंवा काय करू, तर माझं असं स्पष्ट मत आहे की बँकावाले जर व्यवस्थित राहिले तर शेतकरी आत्महत्या करण्यापासून वंचित राहतील। कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यामुळं तो सिबिलमध्ये अडकत होता आणि त्याला कधी बँकेच्या दारात जाण्याची वेळ आली तर बँकही त्याला सिबिल खराब असल्यामुळं लोन देत नव्हती आणि या सर्व प्रक्रियेला वैतागून शेतकरी हा आत्महत्येकडे प्रवृत्त होत होता। या सरकारने हा खूप एक चांगला निर्णय, शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेतला आहे।